इकडे बीड जिल्ह्यामध्ये रस्ते अपघाताची धक्कादायक आकडेवारी आता समोर आलेली आहे। आकडेवारी शासकीय अहवालातून समोर आलेली आहे। जानेवारी ते मे या 5 महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये विविध अपघातांमध्ये 186 जण ठार झालेले आहेत। यामध्ये 149 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 172 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले असून कोणाचे हात मोडले तर कोणाचे पाय मोडलेले आहेत। जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं जाळं तयार करण्यात आलेलं आहे, मात्र हे महामार्ग मृत्यूचे सापळे बनलेले आहेत। रस्ता सुरक्षा अभियानाच्या नावाखाली प्रशासन केवळ अहवाल आणि बैठकांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान या अपघाताची कारणं शोधून उपाययोजना कधी करणार असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय आणि या समस्येचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाचं मोठं जाळं विणलं गेलंय आणि हे रस्ते अत्यंत चांगल्या पद्धतीचे झाले आहेत। मात्र तरी देखील या रस्त्यावरती जी अपघात झाले आहे, या अपघाताची जी माहिती, धक्कादायक माहिती जी समोर आली आहे, प्रशासनाची आकडेवारी ही चिंताजनक आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 146 लोकांनी या रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमावलेला आहे। तर याच्या पाठीमागची कारणं देखील खूप मोठ्या प्रमाणात मध्ये आहेत। रस्ते चांगले झाल्यानं ओव्हर स्पीड असेल, त्याचबरोबर अपघाताची कारणं जरी वेगवेगळी असली तरी देखील हे अपघात वाढते अपघात हे चिंतेचा विषय ठरलेले आहेत। त्याचबरोबर 2.5 वर्षापूर्वी रस्ते अपघाताचे जे ब्लॅक स्पॉट आहेत ते देखील निवडण्यात आले होते, त्याच्यावरती उपाययोजना देखील करण्यात आलेल्या होत्या। मात्र पुन्हा रस्त्यावरील अपघात रोखण्याच्या अनुषंगाने पुन्हा नव्यानं ब्लॅक स्पॉट देखील आता शोधले जाणार आहेत। त्या संदर्भात समिती देखील गठीत केलेली। विशेषतः आपण जर बघितलं तर परिवहन विभागाच्या वतीनं जर पाहिलं तर अनेक वेळा रस्ते अपघात रोखण्याच्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा अभियान देखील राबवलं जातं, त्या अनुषंगाने जनजागृती देखील केली जाते। मात्र जे रस्ते अपघात आहेत ते थांबण्याचं नाव घेत नाही। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावरती देखील ज्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात केल्यात। मात्र काही वेळा पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानंतर देखील अनेक वेळा अपघात होतात। मग रस्ते महामार्ग प्रशासन काय करतंय असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये रस्ते अपघातामध्ये 186 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलंय। त्यामुळे एकंदरीत रस्ते जरी गुळगुळीत झाले असले, रस्ते जरी चांगल्या पद्धतीचे झाले असले तरी अपघात रोखणार कसे आणि ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन काय करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। याचबरोबर अनेक वेळा बैठका घेतल्या जातात, मात्र त्या बैठकीचं फलित काय असा देखील सवाल प्रवाशांमधून केला जातोय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि आता बघूया टॉप 18। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। बीड जिल्ह्यात रस्ते अपघातातील धक्कादायक आकडेवारी समोर। जानेवारी ते मे या 5 महिन्यात जिल्ह्यातील विविध अपघातांमध्ये 186 जणांचा मृत्यू। दौंड पुणे दरम्यान धावणाऱ्या शटल डेमो रेल्वेला आग। इंजिनपासून 3ऱ्या बोगीतून धुराचे लोट आल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। घृष्णेश्वर मंदिर परिसरात रिक्षा आणि ट्रकचा अपघात। ट्रकला भरधाव रिक्षाने मागून धडक दिली, 2 जण गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात लाचखोरी वाढल्याची प्रकरणं। महिनाभरात 3 अधिकाऱ्यांसह 1 लिपिक आणि 2 खासगी एजंट एसीबीच्या सापड्यात। तेलंगणा राज्यातील निर्मला जिल्ह्यामध्ये सरस्वती देवीच्या दर्शनासाठी आलेल्या 5 भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 5 युवक बुडाले। आणि आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। जनगणनेबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। पहिल्यांदाच जातीनिहाय माहिती संकलित केली जाणार। 2027 मध्ये अत्याधुनिक डिजिटल उपकरणांद्वारे प्रक्रिया राबवणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती। मोठ्या पक्षाचा जीव मुंबई पालिकेत अडकला। उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल, तर मिंदे स्वतःला मोदींचा घरगडी मानतो। ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात। मावळातील कुंडमळा पुलासाठी 8 कोटी मंजूर, मात्र तत्कालीन मंत्र्यांकडून 80,000च्या पत्रावर सही। संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवरती आरोप, तर मावळ दुर्घटनेवरती अजित पवार गप्प का, संजय राऊतांचा सवाल।
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वाकेड घाटात मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला संरक्षक भिंतीसह दरड कोसळली. जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्याचं काम सुरू. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. खडकवासला, टेमघरसह पानशेत परिसरात झालेल्या पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो. पर्यटकांना खबरदारी घेण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन. मुंबईतील गिरगावात रस्ता खचल्याने बेस्ट बसचं चाक अडकलं. शर्थीच्या प्रयत्नाने बस खड्ड्यातून बाहेर काढली. मात्र ऐन वर्दळीच्या ठिकाणी बसचं चाक अडकल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत. माथेरानच्या शार्लोट तलावात बुडून मुंबईतील 3 जणांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले 3 जण. पुण्यामध्ये PMPLAच्या दरवाढीचा मेट्रोला फायदा. दैनंदिन प्रवासी संख्येत झाली सरासरी 9,000 वाढ.